मुंबईच्या लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये एक मयांक लोहार या 22 वर्षाच्या तरुणाची निर्गुण हत्या करण्यात आली। एका लहानशा वादातून झालेल्या हत्येनं सुरक्षित समजल्या जाणाऱ्या मुंबईत एकच खळबळ उडाली। रेल्वे पोलिसांनी वेगानं तपासात चक्रे फिरवत आरोपी रोशन सुवर्णा याला 24 तासात अटक केली। रोशन सुवर्णा याच्या कबुली जबाबातून अनेक धक्कादायक खुलासे होऊ लागले। मयांकला संपवल्यानंतर आरोपी रोशन हा थेट घरी गेला होता अशी माहिती समोर आली आहे। मंगळवारी रात्री 10:42 सुमारास सुरू झाली। मयांक आणि रोशन हे दोघेही अंधेरी स्थानकावरून चर्चगेट नालासोपारा लोकलच्या फर्स्ट क्लास डब्यात चढले। यावेळी मुंबईत मुसळधार पाऊस सुरू होता। डब्याचा दरवाजा उघडा असल्यानं पावसाचे पाणी आत येत होते। पाणी आत येऊ नये म्हणून मयांकला दरवाजा बंद करायचा होता, तर रोशन दरवाजा उघडा ठेवण्याच्या हट्टाला पेटला होता। याच कारणावरून दोघांमध्ये बाचाबाची सुरू झाली। मयांकच्या बाजूने इतर प्रवाशांनी रोशन विरोधात भूमिका घेतली। त्यातच मारहाण झाल्यानं संतापत असलेल्या रोशननं मयांकला चाकूनं भोसकून संपवलं आणि रोशन थेट मीरा रोडच्या घरी। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लोकल ट्रेनमध्ये मयांकवर वार करून त्याला संपवल्यानंतर आरोपी रोशन बोरिवली स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वर उतरला। तिथून तो रात्री थेट 12च्या सुमारास मीरा रोड येथील आपल्या घरी पोहोचला। घरी पोहोचल्यानंतर त्यानं वडील आणि कुटुंबियातील इतर सदस्यांना समोर बसवून ट्रेनमध्ये आपल्याकडून घडलेल्या या थराराची माहिती दिली। माझ्याकडून खूप मोठा गुन्हा झालाय असं रोशननं आपल्या घरातल्यांना ओरडून सांगितलं। रोशननं गुन्ह्याची कबुली देऊनही कुटुंबानं त्यांच्या बोलण्याकडे साफ दुर्लक्ष केलं। आपला मुलगा स्वप्नातही असं काही करू शकत नाही असा विश्वास त्याच्यावर होता। घरच्यांनी त्याची गंभीर कबुली हसण्यावरी नेली। रोशन त्यावेळी नशेत होता, त्यामुळे तो अशी काहीतरी बडबड करत असावा असा घरच्यांचा समज झाला। जा आणि गप्पा पडून राहा असं सांगत कुटुंबानं त्याला झोपायला लावलं। घरच्यांनी गांभीर्यानं न घेतल्याचा फायदा घेत रोशननं सकाळची पुढची चाल खेळली। सकाळी 7च्या सुमारास त्यानं बॅगेत 4-5 जोड कपडे भरले आणि घराबाहेर पडून थेट ओला कॅब पकडली। तो कुर्ला मार्गे नवी मुंबईला पोहोचला। नवी मुंबईत त्याच्या वडिलांच्या ओळखीचे काही लोक हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसायात काम करत होते। तिथं लपून राहून थेट बंगळुरूला जाण्याचा त्याचा प्लॅन होता, मात्र तो बंगळुरूला पळून जाण्यात यशस्वी होण्यापूर्वी JRPच्या पथकानं त्याच्या मुसक्या वळल्या।